मुंबईकरांना दिलासा, वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे, यापुढे कोणतीही कारवाई होणार नाही, पालिकेचं आश्वासन. धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्यानं एन्काउंटरची ऑफर दिल्याचाही दावा. ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात. दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण. चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा. शिंदेंकडून मात्र खंडन. भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन महत्त्वाचं असल्याचं स्पष्टीकरण. फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात, पण हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही. सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती. बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा खळबळजनक दावा. 50 कोटींपर्यंत पैसे देण्यास तयार होते, कासलेंची माहिती. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही, पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसनं आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवल्याची टीका. मोदींनी आंबेडकरांचे कोणते विचार अंमलात आणले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल. मोदी फक्त बोलतात, अंमलात आणत नसल्याची टीका. भाजप मुंबईचा अध्यक्ष बदलण्याची शक्यता. आशिष शेलारांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा अमित साटम यांची नावं चर्चेत. भाजपच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी. मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज. सलमानची कार बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. घराबाहेर सुरक्षा वाढवली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती. राज्यपालांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन. भीम अनुयायी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर दाखल, तर नेत्यांनी ठेका धरत साजरी केली आंबेडकर जयंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.